राज्यभरात पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसतोय। मागील काही दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता। मात्र पुढील 2 दिवसात कुठेही पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। शेगाव शहराला अहमदनगर पालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो। मात्र हा पाणीपुरवठा दर 10 दिवसांनंतर होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। सध्या बाजारात बिजली शेवंती, पर्पल शेवंती, झेंडू, अमेरिकन काफरी, वाणाचा झेंडू या सर्व फुलांना चांगला दर मिळताना दिसतोय। अमेरिकन काफरी झेंडूला सध्या 200 रुपये किलो प्रमाणे दर मिळतोय, तर शेवंतीला 140 रुपये ते 240 रुपये किलोच्या दरम्यान दर मिळताना दिसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय। सध्या टोमॅटोची बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे। सर्वसाधारण दराचा विचार केला तर सध्या 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे टोमॅटोला दर मिळतोय। राज्यात 50,684 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक आवक कळवण इथे 21,400 क्विंटल कांद्याची झाली आहे, तर कळवण इथे कमीत कमी 1000 रुपये ते 3700 रुपये सर्वसाधारण दर मिळालाय। अनंत चतुर्दशीच्या रात्री चर्चगेट ते विरार दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। अप आणि डाऊन मार्गावर 8 विशेष फेऱ्या चालवल्या जातील। मंगळवारी 17 सप्टेंबरला गणपतींच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरून विसर्जनानंतर घरी परत राहणाऱ्या गणेश भक्तांची गैरसोय कमी होणार आहे। गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीमध्ये आता कितीही ढोल ताशा पथकांची संख्या असणार आहे, त्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। परिणामी विसर्जन मिरवणुकीचा वेळ लांबण्याची शक्यता आहे। राज्यातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे। 1,50,00,000 ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्यांच्या जीवित आणि मालमत्तेचं रक्षण करणं हे या मंडळाचं उद्दिष्ट आहे। मागील महिन्यात सुरू केलेल्या म्हाडा लॉटरीसाठी 68,000हून अधिक अर्ज आलेले आहेत आणि या योजनेअंतर्गत 29 लाख ते 6.82 कोटी रुपयांपर्यंतची 2,000हून अधिक घरं नागरिकांसाठी उपलब्ध आहेत। किरकोळ किमतींवर आधारित महागाईमध्ये ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ होऊन ती 3.65% नोंदवली गेली आहे। महागाईच्या दरात वाढ झाली असली तरी सलग दुसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेनं निर्धारित केलेल्या 4% लक्ष्यापेक्षा महागाई दर कमी राहिलाय। मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत उत्तर वाहिनी मार्गिकेसाठी किनारी रस्ता आणि सागरी सेतूला जोडणारा पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालाय। या पुलावरून सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूक सुरू राहील। राज्यात विविध आजारांनी वर्षभरात 68 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये स्वाईन फ्लूनं सर्वाधिक 39 तर डेंग्यूनं 17 जणांचा मृत्यू झालाय। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे। प्रादेशिक परिवहन विभागातील भरतीबाबत आकृतीबंध मान्यतेचा शासन निर्णय होऊन 2 वर्ष होऊन देखील तो अंमलात न आणल्यानं या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतोय। या आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावानं अंमलबजावणी न केल्यास मोटर वाहन विभागातील कर्मचारी येत्या 24 सप्टेंबरपासून संप करणार आहेत। गोंदिया भंडारा लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे हे पूर पाहणी दरम्यान रील बनवतायत आणि याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। या व्हायरल व्हिडिओनंतर गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांमधून संताप भावना व्यक्त होत आहेत। यावर गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी देखील पडोळेंचे कान टोचले। कृष्णा नदीच्या प्रदूषण प्रश्नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे। नदीमध्ये सोडण्यात येणारं सांडपाणी तातडीनं रोखण्याची सूचना मंडळानं केली आहे। सांगली जिल्ह्यात 2 वर्षांनंतर पुन्हा लंपी आजाराचा शिरकाव झालाय। मिरज, कवठे महाकाळ, वाळवासह जत तालुक्यातील जनावरं लंपीनं बाधित झाली आहेत। आजाराचा संसर्ग झपाट्यानं पसरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळच्या सेक्टर 6 मधील क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या 850 कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात येणार असून त्यासाठी आता आहे त्या जागेवर नव्या 3 इमारती बांधल्या जाणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत हे काम केलं जाणार असून या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। ठाणेकरांनी मालमत्ता कर 15 दिवसांमध्ये भरल्यास कराच्या रकमेत 10% जाहीर केलेल्या सवलतीचा चांगलाच फायदा ठाणे महापालिकेला झालाय। सवलतीचा कालावधी 10 दिवसांवरून 15 दिवस केल्यानं तब्बल 40 कोटींची वसुली झाल्याची माहिती मालमत्ता विभागानं दिली आहे। नवी मुंबई विमानतळ कंपनीनं सोसायट्यांना कागदपत्रांसाठी नोटीस बजावली आहे। नेरूळ परिसरातील काही सोसायट्यांना 15 दिवसात विमानतळ प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ते NMIL कडे सादर करण्यास सांगितलेलं आहे आणि त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम आणि संताप पाहायला मिळतोय।
स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत मुंबई अव्वल मानली जाते। मागील 2 वर्षांपूर्वी 0.33% पाण्याचे नमुने हे दूषित असल्याचं आढळून आलं होतं। त्या आधीच्या वर्षात हे प्रमाण 0.99% होतं। आता हे प्रमाण 0.46%वर पोहोचलंय। राज्याच्या कारागृहांमध्ये तुरुंग अधिकारी श्रेणी 2ची तब्बल 250 पदं रिक्त आहेत। तुरुंग अधिकारी हे पद कार्यकारी असल्यामुळे कारागृहातील सुरक्षा, न्यायालयीन आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचं वास्तव समोर आलंय। न्हावा खाडी JNPAनं भराव टाकून बुजवल्यानं या खाडीचं पूर्वीचं 1500 मीटर रुंदीचं मुख आता 100 मीटरवर आलेलं आहे आणि यामुळे समुद्राच्या नैसर्गिक भरतीचं संतुलन आणि प्रवाह बिघडल्यामुळे विविध जैवविविधता आणि स्थानिक मासेमारी धोक्यात आली आहे। सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर आता 7/12 उतार्यावर देखील आईचं नाव लावण्यात येणार आहे। येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळाच्या वतीनं धनगर आणि तत्सम जमातीसाठी 75% अनुदानावर 20 मेंढ्या आणि मेंढा नर वितरित करण्यात येणार आहे। राज्यातील 34 जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येणार आहे। ऑनलाईन अर्ज 26 सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे। मायक्रोसॉफ्ट इंडियानं हिंजवडीत 16.4 एकर जमीन खरेदी केलेली आहे। इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत मायक्रोसॉफ्टनं 520 कोटी रुपयांना हा व्यवहार केलाय। याआधी मायक्रोसॉफ्टनं डेटा सेंटर उभारणीसाठी 2 वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये जमीन खरेदी केली होती। मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे। भारताबाहेर नोकरीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। कुशल कामगारांच्या मागणीसाठी इस्रायल सरकारनं भारताशी संपर्क साधलाय। दोन्ही देशांमधील करारानुसार 10,000 बांधकाम कामगार भारतातून भरती करण्याची मागणी केली आहे। 2030 पर्यंत फॉर्च्यून 500 कंपन्या म्हणजे जगभरातील टॉप 500 कंपन्यांपैकी 70% कंपन्या भारतात विस्तार करतील। नॅस्कॉम आणि जिनोव यांनी जारी केलेल्या इंडिया GCC लँडस्केप रिपोर्ट अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे। आता एक सविस्तर बातमी। गणेशोत्सवात सरकारनं मुंबईकरांना एक मोठं गिफ्ट दिलंय। कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकला जोडणारा कोस्टल सी लिंक आजपासून खरं तर कालपासूनच हा खुला करण्यात आलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सी लिंकचं उद्घाटन झालं। प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे। कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या पुलाची एक बाजू सुरू झाली आहे। यामुळे दक्षिण मुंबईहून वांद्रेच्या बाजूला जाताना थेट सी लिंक वरून जाता येणार आहे। या पुलामुळे नरिमन पॉइंट वरून वांद्रे केवळ 10 ते 15 मिनिटात गाठता येणार आहे। कोस्टल जो आहे हा मुंबईकरांना फार मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प आहे। त्यामुळे आजची ही जी काही जोडणी आहे ही देखील एक बाजूने आपण सुरू केलेली आहे। कोस्टल रोडच्या संदर्भात 25 वर्ष केवळ चर्चा व्हायची। देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं, मुख्यमंत्री दिल्लीत जायचे आणि हात हलवत परत यायचे, कधी परवानगी मिळाली नाही। पर्यावरण मंत्री असताना, केंद्रीय पर्यावरण मंत्री असताना आम्ही 2 किंवा 3 वेळा जाऊन भेटलो होतो। डिले तिथून परवानगीसाठी झाला। 17 मध्ये जेव्हा आम्ही काम चालू केलं 23 पर्यंत पूर्ण झालं असतं। पुलाच्या उद्घाटनानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी या रस्त्यावरून प्रवासाचा आनंद घेतला। यावेळी फडणवीस स्वतः कार चालवताना दिसून आले। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। रस्ते कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही झालाय। अशातच मुंबईतील प्रभादेवी परिसरात रस्त्यावर एक भला मोठा खड्डा पडला। प्रभादेवी जंक्शन परिसरात रस्ता खचला। सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच हे भगदाड पडलंय। खचलेल्या VIP रस्त्याची खोली 15 ते 20 फूट असल्याचं सांगितलं जात आहे। याच खचलेल्या रस्त्यात एक कार अडकली होती। ही कार अर्ध्या तासानंतर स्थानिकांनी बाहेर काढली। नगरपालिकेने हा संपूर्ण जो जलवाहिनीचा भाग आहे हा तोडून टाकला पाहिजे। हा पूर्ण पॅच जो आहे हा पूर्ण पॅच तुम्ही ओपन करा, प्रॉपर त्याच्यावर भराव टाका। तुमचे ते बोलता ना तुम्ही पाण्याची लाईन लिकेज आहे, म्हणजे पाण्याची लाईन लिकेज आहे ती तुम्हाला माहिती आहे, मग ती तशीच सोडून द्यायची। अगर बात करें प्रभावित देवी की गड्ढे की, जो मुझे जानकारी आ रही है वो यही है कि वो किसी प्राइवेट बिल्डर ने स्टॉर्म वाटर ड्रेन डाली थी वहाँ बिना BMC के परमिशन के। क्या उसको अरेस्ट हो चुकी है? सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत। प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात गणेश भक्तांची गर्दी आहे। अशातच सिद्धिविनायक मंदिर परिसरातील रस्ता खचल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। गणपती उत्सवादरम्यान गणपती भक्तांसाठी मध्य रेल्वे 14 अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवणार आहे। त्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे। प्रवाशांनी या गणपती उत्सव विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं।
डोळ्यांसाठी हानिकारक असलेले लेझर लाईट्स, बीम लाईट्सवर संभाजीनगरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांसह खासगी समारंभात लेझर लाईट्सचा वापर करू नये असा आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी काढलाय. अमरनाथच्या मोरिवली MIDC परिसरात कंपन्यांमधून वायुगळती झाल्यानं नागरिकांना त्याचा त्रास होतोय. या गळतीमुळे परिसरातील अनेक भागात सगळीकडे धूर पसरला होता. वनराज आंदेकर खून प्रकरणी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर खुनाचा कट रचणं आणि खून करण्याकरता पिस्टल आणण्याकरता पैसे पुरवणं असे आरोप ठेवण्यात आलेत.